आजच्या मननासाठी एक आपण शास्त्रभाग वाचूया. योहानकृत शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि त्यामधील काही वचने मी वाचत आहे. 19 वचनापासून तर आपण 29 वचनापर्यंत वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय 19 पासून 29 पर्यंत मी वाचत आहे. त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. कारण जे काही तो करीतो ते पुत्रही तसेच करीतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करीतो आणि स्वतः जे काही करीतो ते सर्व त्याला दाखवितो. तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्याहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करीतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करीतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करीतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करीत नाही. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याचा ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, त्या कारणास्तव न्याय निवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. त्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. अशी वेळ येत आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या स्वर्गीय पित्यावरती कशा प्रकारे अवलंबून आहे याच्याबद्दल खुलासा केलेला आहे. आणि प्रभूला हे सांगायचं आहे की पिता जे काही करतो ते पुत्रही करतो. जसा पिता मेलेल्यांना उठवतो, जिवंत करतो, तसा पुत्रही त्याला पाहिजे त्याला जिवंत करतो. जे वचन आपण 21 मध्ये वाचलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट 22 वचनात देखील आम्ही वाचलेला आहे की पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. या दोन गोष्टी आम्ही पाहिल्या असताना, एक की पिता जसा मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्याला जिवंत करतो. दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की पिता कोणाचा न्याय करीत नाही, न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. आणि तो आणि पिता कसे एक आहेत हे प्रभूने त्यांना या ठिकाणी त्याच्या कार्यावरून दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो पित्याचा सन्मान करत नाही. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी हा खुलासा द्यावा लागला? याचं कारण पाहता 5व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. योहानाच्या 5व्या अध्यायाच्या 18 वचनात आपण असं वाचतो, त्यामुळे तर यहुदी त्याला जीवे माराव्याची अधिक खटपट करू लागले
कारण तो शब्दात मोडीत असे इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. इथे आम्हाला पाहायला मिळते की यहुद्यांच्या मते प्रभू येशू ख्रिस्त जो आहे देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे. या कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी हा खुलासा करावा लागला. आम्ही पाहतो की शास्त्री आणि परुषी या लोकांनी प्रभूचा सन्मान केला नाही. पण आम्ही पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश झाला त्यावेळेस मात्र सामान्य लोकांनी त्याचा सन्मान केलेला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश झाला तो गाढवीच्या शिंगरावरती बसला आणि लोकांनी आपली वस्त्रे वाटेवरती पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणल्या आणि त्या वाटेवरती पसरल्या. पुढे चालणारे आणि मागे येणारे लोक जे आहेत जयघोष करू लागले. काय जयघोष करू लागले? होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती, उर्ध्वलोकी देवाला गौरव, उर्ध्वलोकी गौरव, अशा प्रकारे त्याचा सन्मान करण्यात आला. आम्हाला माहिती आहे ज्याच्याबद्दल आपण ज्या वचनाविषयी आम्ही मार्क सुवर्तमान त्याचा 11वा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये वाचतो, लूक मध्ये वाचतो 19:38 मध्ये, योहान 12:13 मध्ये देखील आम्ही वाचतो. तर प्रियानो, मेलेल्यांना जिवंत करण्याचा आणि न्यायनिवाडा करण्याचा अधिकार जो आहे देवाने त्याच्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि म्हणून सर्वांनी पित्याप्रमाणेच पुत्राचा देखील सन्मान केला पाहिजे. आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शिष्य फिलिप एकदा प्रभूला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा. पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. त्यावर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, फिलिपा, मी इतका काळ तुमच्या जवळ असून तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? जे वचन आपण योहान सुवर्तमान 14वे अध्याय 8 ते 10 या वचनामध्ये वाचतो. आणि इथे आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचा, न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आपण पाहिली की त्याला जिवंत करण्याचा अधिकार आहे, मेलेल्यांना जिवंत करण्याचा अधिकार. दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्याला न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिलेला आहे. पहा योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय, एक वचन आपण वाचतो. योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि आपण वाचतो 17 वचन आणि 18 वचन आपण वाचतो. 17 आणि 18. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. इथे आम्हाला पाहायला मिळते की देवाने त्याला हा अधिकार दिलेला आहे. आणि प्रभूने हे देखील म्हटलेलं आहे योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये 47-48 वचनामध्ये आम्ही असं वाचतो, जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. आणि प्रियानो, एवढेच नाही तर प्रभू म्हणतो योहान सुवर्तमान 8वा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये, मी कोणाचा न्याय करीत नाही
आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही, तर मी आहे व ज्याने मला पाठविले तोही आहे. आम्ही पाहतो की अशा प्रकारे त्याला जिवंत करण्याचा अधिकार आहे, त्याला न्याय निवाडा करण्याचा अधिकार आहे. प्रभू म्हणाला की जरी मी न्याय निवाडा करीत नाही तरी मला अधिकार आहे, आणि जरी मी न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही, तर मी आहे आणि ज्याने मला पाठविले तोही आहे. आपलं मननासाठी मुख्य वचन जे वचन 25 या ठिकाणी जे आपण वाचलेलं आहे, आपण पुन्हा एकदा ते वचन वाचतो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व ते जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आपण पाहतो की शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलेल्या 3 व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे, आणि प्रभूने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून जिवंत केले आहे. आपण जर पाहिलं तर याईराची कन्या जी 12 वर्षाची होती, ती घरात होती, ती मरण पावली होती, आणि विनंती केल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्या याईराच्या घरी गेलेला आहे. प्रभूने तिच्या हाताला धरून तिला म्हटलं की तलिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ, आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. याचं वर्णन आम्ही मार्क वर्तमानामध्ये 5वा अध्याय 41-42 वचनामध्ये पाहतो. लुकाच्या 8व्या अध्यायाच्या 54-55 वचनामध्ये आपण वाचतो. तर प्रियानो, ती मेली होती तरी तिने प्रभूची वाणी ऐकली आणि ती जिवंत झाली. प्रभूचं वचन या ठिकाणी जसं सांगते की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, जे ऐकतील ते जिवंत होतील. आम्हाला ठाऊक आहे की मेलेल्या लोकांच्या कानी आपला आवाज पोहोचत नाही, परंतु प्रभूचं वचन किती सत्य आहे. मेलेले लोक त्याची वाणी ऐकतील. जी मेली होती याईराची कन्या, प्रभूने म्हटलं मुली मी तुला सांगतो उठ, आणि ते प्रभूचे शब्द तिच्या कानात गेलेले आम्हाला पाहायला. ती मेली होती तरी तिने प्रभूची वाणी ऐकली, ती जिवंत झाली. दुसरी गोष्ट, दुसरा व्यक्ती जो आहे तो विधवेचा मुलगा आहे. लुकाच्या 7व्या अध्यायाच्या 11 पासून 15 वचनापर्यंत आम्हाला तो शास्त्र भाग वाचायला मिळतो. जो विधवेचा एकुलता एक मुलगा होता आणि तो मरण पावला, आणि लोक त्याला तिरडीवरून घेऊन चालले होते. अशा वेळेला प्रभू त्या गावच्या वेशीवरती आलेला आम्हाला पाहायला मिळतो, आणि प्रभूला त्या विधवेचा कळवळ आला, आणि प्रभूने तिला म्हटलं की रडू नको. प्रभूने तिरडीला स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले, आणि मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला, आणि मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. या व्यक्तीने देखील, या मुलाने देखील प्रभूची वाणी ऐकली व तो जिवंत झाला. प्रियानो, कशा प्रकारे मेलेले लोक प्रभूची वाणी ऐकतात आणि जिवंत होतात. आणि तिसरा व्यक्ती आपला सर्वांना परिचित आहे, तो म्हणजे मार्था आणि मरियेचा भाऊ लाजर, जो मेला होता. त्याला कबरेत ठेवण्यात आलं होतं आणि मरून 4 दिवस झाले होते आम्ही पाहतो. याच्याबद्दल योहान वर्तमान 11वा अध्याय 43-44 वचनामध्ये आम्ही वाचतो. प्रभू त्या ठिकाणी गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हटले लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले आणि तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. प्रभूने त्याला म्हटले त्याला मोकळे करून जाऊ द्या. प्रियानो, मेलेल्या लाजराने देखील प्रभूची वाणी ऐकली आणि तो जिवंत झाला.
प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील म्हणजे जे तारण पावलेले आहे त्यांना प्रभूने मेलेल्यांतून जिवंत केलं आहे. कसं? इफिसकरास पत्र 2 अध्याय, जरा 1 ते 8 वचने आपण वाचतो. इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 1 ते 8 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेल्या होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. प्रियानो, आम्ही कशा प्रकारे जिवंत केलेले आहोत? पाऊल म्हणतो की तुम्ही आपले अपराध व पातकी ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकामध्ये पूर्वी चालत होता, जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. परंतु प्रियानो, आम्हाला पाहायला मिळते दुसरी गोष्ट, स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होता. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आहे. कृपेने तुमचे तारण झालं आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी, तुमची आणि माझी कोणतीही योग्यता पात्रता नसताना देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केलेली आहे. त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16 मध्ये आम्हाला माहिती आहे. आणि होय, त्याने प्रीतीचं प्रमाण देखील दिलेलं आहे. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावले. रोम 5:8 मध्ये आम्ही वाचतो, देव आपणावरच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावले. तो मेला इतकंच नाही, तर मरणातून पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात गेला, पुन्हा येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. ही केवढी मोठी आशा आम्हाला आज आहे. होय प्रियानो, या ठिकाणी आम्ही 3 गोष्टी पाहतो की आम्ही जरी मेलेले होतो पाप आणि अपराध यामुळे, परंतु आम्हाला आता ख्रिस्ताबरोबर जिवंत केला आहे. प्रभूची वाणी आमच्या कानी गेलेली आहे, ख्रिस्ताबरोबर आपण जिवंत केलेला आहोत. दुसरी गोष्ट आपण पाहतो, त्याच्याबरोबर उठविले गेलो आहोत. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो, त्याच्याबरोबर स्वर्गात बसवलेले आहोत. देवाची दया आम्हाला पाहायला मिळते. प्रियानो, ती किती महान आहे, ज्याने आम्हाला धन्य केलेला. आणि म्हणून मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. हे वचन आजही प्रियानो आम्हा विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सत्यतेमध्ये उतरत आहे. खरोखरच आपला प्रभू किती महान आहे. तो आजही पापामध्ये मेलेल्या लोकांना त्याचे वाणी ऐकवतो, त्याचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जातो, ते उठवले जातात आणि ते जिवंत केले जातात, ते उठवले जातात आणि त्यांना स्वर्गामध्ये बसवले जातात. वैप्यानो, प्रभूच्या ह्या कृपेबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि प्रभूची आपण स्तुती करूया, प्रभूचा गौरव करूया आजच्या ह्या सुंदर वचनाबद्दल जे प्रभूने आमच्या समोर ठेवलेला आहे.
प्रत्येकाला या वचनातून मार्गदर्शन करो आणि आशीर्वाद